अरे मामीजी, काही पाहिजे का तुम्हाला? नाही नाही काय नाही पाहिजे. हे पद्मा म्हणलं लय वाकडची गेली आलीच नाही अजून. हा, ते रिद्धीच्या स्कूलमध्ये आज ते मीटिंग आहे. आता एक्झाम झाल्या ना मुलांच्या, तर मग ते उन्हाळ्याचा अभ्यास, काय उन्हाळ्यात काय करायचं ते लिहून देतात. त्याची मीटिंग असते, ते त्याच्यासाठी गेलेली आहे. असं का माय उन्हाळ्यात अभ्यास देतात का लेकरायले? बाई धन्य बाई या शाळा वालायची बाई व का लेकरायले उन्हाळ्यात तर सुखानं राहू द्या म्हणा बापा. वर्ष भर शाळा ट्युशन अभ्यास, उन्हाळ्यात अभ्यास. हो. उन्हाळ्यात असते ते सिलेबस देतात ते. काही जास्त नसते तो. तुम्ही आराम करा ना. तुमच्या दुपारच्या गोळ्या घेतल्या का तुम्ही? आज संध्याकाळी आपल्याला डॉक्टर जवळ जायचं आहे बरं. घेतल्या ना गोया आता का आले जवळ बा आता नाही दवाखान्यात का आले बापा आज आता मला बरं वाटते. हो, नाही ते आपण काही टेस्ट करून घेणार आहे. तर त्या टेस्ट करायचं आहे आपल्याला. ते डॉक्टर जवळून एकदा चेकअप करून घेऊ आणि नंतर मग डॉक्टर आपला टेस्ट सांगतील. मग आपल्याला लॅबमध्ये ते सांगता येते की या डॉक्टरने पाठवलं बा आम्हाला. असं. इथे माझ्या ओळखीचे डॉक्टर आहेत ते. त्यांच्याजवळ जाऊया आपण. मी पद्माला सांगितलंय. राहू द्या ना बापा. काय आता काय टेस्ट आणि गिस्ट करा लागतात काही आता बरं वाटते मले. किती पैसा खर्च करसान. आ काही काम नाही आता नाही येत मी दवाखान्यात बापा. अकोल्यातल्या दवाखान्यात नेलो तर नाही तो ती आणल्यावर त्या रोजी डबल दवाखान्यात नेलो. आता नाही आता मला लय साजरं वाटते. आज तर सकाळून मस्त प्लेट भर खिचडी खाल्ली मी. हो मला काही मयकला नाही काही जीव नाही मयकला काहीच नाही. आता नाही आता मला बरं वाटते आता तुम्ही तुमचं कामाधंद्याचं करा बापा ऑफिसात जात जा ते तुमचं काम करा. मी 2-4 दिवस राहीन आणि मग मला एसटीत बसून द्या. कशाला? काय काम आहे? काही जायची घाई नाही करायची. जवळ बा आता ते राहीन मी एका परी राहायचं काही नाही. पण दवाखान्याचा खर्च नका करू तुम्ही. अन अन जग्या आला असेल घरी. हा त्याचा बापही आला असेल. आले असतील जसे ते घरी दोघं बापले का तर विचारत असतील तसं मी सुनताले सांगितलं होतं. सुनीताले सांगितलं होतं सांगजो म्हणून तिला माहित आहे ना तुम्ही आले मी तुमच्या संग आली. माहित आहे त्याले पण फोन आलता का त्याचा की आई आली का काही. काहीच फोन नाही आला कुणाचा. आणि घरी जायची घाई सुद्धा नाही करायची. संध्याकाळी आपण डॉक्टर जवळ जायचं आहे. मी अपॉइंटमेंट घेतलेली आहे. त्या टेस्ट काही आता रात्रीच्या करतील का उद्या सकाळी, ते बघू आपण डॉक्टर काय म्हणतात. त्यानुसार आणि तुम्ही आराम करा आता जा. पद्मा आली की मग तिला मी चहा करायला लावेल. चहा घेसाल का तुम्ही? काय ऍसिडिटी होईल चहानी? नाहीतर मी फळं आणून ठेवलेले आहेत. सेब खा, डाळिंब खा. हा. नाही नाही जवळ बा मला कायले फळण गिळ लेकरायले राहू देत होते. म्या खिचडी खाल्ली ना सकून. मस्त खिचडी धकली मले. मस्त शिजली होती खिचडी साजरी पद्मानं मस्त केलती त्याच्यात लागे उलसक मोहरीचा तळका गिळका टाकला. मस्त लागली. फळ गिळ नाही खात बाप्पा आता बा आणू नका. त्या रोजी एवढे मोठे फळ आणले. पद्मानं म्हणे पायी तुझ्यासाठी आणले येईन. मी म्हणलं माय सस्ते असतात का फळ. आणू नका बापा एवढे महागाचे फळ माझ्यासाठी. मला काही आदत नाही मला आदतही नाही बरं असे फळं गिळं खायची. काही नाही आपली भाजी भाकरच खातो मी. म्हणलं जवळ बा एकदा तुमच्या आईले फोन लावून द्या ना. काल लावलता पद्मानं फोन रात्री तिले म्हणलं म्या म्हणलं लाव न व फोन घरी तर लावलता तिनं पण ते काय काय येत जाय बाई यंग काहीतरी म्हणे बाई ते त्याचा चालू आहे म्हणे आई तिकडे फोन कोणाचा यंगेज यंगेज काय सांगे बाई पद्मा. तर तिचा लागलाच नाही. तर एकदा लाव ना बाई संग बोलतो मी. बाई म्हणतीन गेल्या तर लागे फोनही नाही बोलली नाही हे बाई. माय त्या रोजी बाईनं किती माई काळजी घेतली. माय कपडे धुतले सगळे बाईनं. मी आता म्हणलं बाईनं म्हणलं धुवू नका. पण बाईनं सारे कपडे धुतले माले लागी माझ्यासाठी खिचडी केली मला खाऊ घातली. 2 दिवस किती काळजी घेतली बाईनं माली. हा, बरं ठीक आहे. लावतो मग मी फोन. मग आईसोबत बोल जा तुम्ही. आता आराम करा. जा तुम्ही थोडासा आराम करा. मग रात्री कसं दवाखान्यात जायचं, खूप गर्दी असते तिथं. तरी मी नंबर लावलाय पण तरी ती खूप गर्दी असते, तर आपल्याला बसावंच लागेल. तर आता तुम्ही अंग टाका मस्त, थोडस आराम होते. मग मी फोन लावतो थोड्या वेळानं, मग बोलाल तुम्ही आईसोबत. बरं बरं हा लाव जा फक्त मला बोलायला दे जा बाई संग बोलीन. माय मग पोरीची सासू पण तिनं माले कपडे धुतले. एवढ्या वासाचे आणि याचे लय साजरे आहेत बाई मा पद्माच्या घरचे लोक लय साजरे आहेत माय.
आणि हे पाय ना डुकरे दोघही माय बापन लेकही किती नालायक आहेत. एक फोन नाही. म्या म्हणलं फोन केला अशीन विचारलं अशीन की तुमच्या संग आईले नेलं तर आईची तब्येत कशी आहे का. हा माणूस तर काय कुकडे मेला का काय सांगा माय. काय सांगा काय तोंडाचा उद्याचा. आता 8 दिवस जास्त झाले ना माय. मी घरी होती तर असतं माय जायला होती कुठी. अजूनही काही घरी आले नाही का सुनताना का सांगलं नाही का त्याले माई एवढी तब्येत झाली पाहुणे मला घ्यायला आले मी इकडे आली. तिनं सांगलंच असेल पण तरी एक फोन नाही लावला. का हा माणूसच आला नाही हो घरी. काय झालं गेलं माय. काय बाई देवा असं अपशगुन नको येऊ दे बाई मा मनात. कसाही असो माय डोळ्याभर दिसू नवरा होय ना. पण गेलाच कुठे बाई हा माणूस. पर हा पोट्टाही नाही फोन लावत काही नाही. काय बाई मा आता जीव सारा हेच आहे माय. जवायच्या घरी राहत्याचा पैसा खर्च तर पाहुणा पैसा लावून राहिला आपल्याले. सरमही लागते माय बाई. एवढाले फळं आणते बाई जवाई माणूस. आपली लायकी तरी आहे का एवढाले फळं खायची. जन्मात काही ना शेप नाही आणला मा नवऱ्यानं मासाठी ना मा पोरानं आणला. मग पोराले तर काही काळजी नाही व माय. माय जिती आहे का मेली काय घेणं नाही. काय करा बाई आपल्याला शरम लागते निरा. मुरली भाऊ मीना आहे का घरी का गेली लागे. नाही नाही आहे ना अंदर आहे ना. गेले नाहीत अजून. सकाळी सकाळून आतापासून काय करता वहिनी तर ती जाऊन. सकाळी लवकर तयार कर हो जा. आमच्या भावाली करता लवकर. सकाळी चालला तो ड्युटीवर चालला का त्याला मला कैलासले जा लागत नाही म्हणून सांगाला ना. नाही 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 ड्युटीवर जातील का ते सकाळी. आता घरचा कार्यक्रम म्हटल्यावर जातात काय. जात नाहीत माहित आहे त्याले. काय करून राहिला आशाबाई. झोपा 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 काळा झोप. सरिता आहे वाटते. सरिता म्हटलं सरिता आहे. अव मग आलती मी तो घराच्या अंग तो घराला सकाळी होती. म्हटलं बाई सकाळी लावून कुठे गेली. बुढी नव्हती घरी. कुठे गेलती. माय बाई कुठे जाणार. मी बसली होती इमलीच्या घरी आणि हा माणूस जायला ड्युटीवर. आमची बुढी गेली कुठे सकाळी लावून. तू का आलती. काही नाही मी सांगेल चालती. म्हटलं माझ्या सकाळी सकाळून लवकर कर जा. बुढीला घ्यायचं बरं सांग. बुढी येईन नाही का. येते काऊन नाही येत. तिला ते हिंडगोळ्या बोलायची हिंडायला बल्ला पाहिजे. मी नाही घेत पण तिला सांग काय काम आहे व. तर ती भल्ली डोकं खाईन मला. राहू दे उलसाक परसाद देजो बुढीला घरी. आपण संध्याकाळी आली की खाईन. घेजो ना वा काय होते. जाऊ दे ना. अहो ट्रॅक्टर सांगितला ना शांताबाईचाच ट्रॅक्टर आहे. हा काही भाडं तोड्याचा खर्च नाही काही नाही. शांताराम भाऊ तसाच दिला. शांताराम भाऊ आलती. शांताराम भाऊनी येईल म्हणलं पिंकीच्या बाबाले का रे जायची कशी काय सोय आहे. आता आम्ही ऑटो गिटो असं काही लावत्या सोय. तर मग शांताराम भाऊच म्हणत आपला ट्रॅक्टर रिकामाच आहे. सकाळी ट्राली रिकामीच आहे नेऊन सोडतो म्हणत. सगळे तुझे भांडे कुंडे स्वयंपाकाचे लागे जाणारी तर ट्रॅक्टर सोडून देईन ना चालला येईन म्हणत. मग म्हणून म्हणलं सकाळी लवकर करतो. ट्रॅक्टरात जाणं होती. भाडं थोडं खर्च याची गरज नाही मग असं काय. शांताराम भाऊचा का मग शांताबाई येतील ना मग. त्यामुळे म्हणत जातो म्हणत बहीणच्या घरी. नाही नाही म्या सांगलं शांताबाईले म्हणलं मा घरचा कार्यक्रम आहे मा पोराचा वाढदिवस आणि तुम्ही का म्हणलं जाता का गावाले. नाही जायचं म्हणलं. मग राहिल्या आता परवाच्या दिवशी जातीन. कार्यक्रम झाल्यावर जातीन त्या बाई. आता त्या रश्मीच्यानं त्या बायतींसाठी समजा त्या बाईल्यासाठी तेवढीच बा बहीणले मदत. आता फरकच पडते ना हो बायतीन बाई लेकरू घरी असलं की. अरे मी ना ते पूजेचं सामान अन लागे ते नैवेद्याचं ताट आणि ती अलगच घेजो काय. हो ती मी नारीच थाईली नारी केली ते. ती मी मागून घेतो बरोबर माझ्यावरच ठेवतो मी ते. तुम्ही त्या सामानात नका टाकू. ते डाळ टाकली का मग तुरीची डाळ. हो हो ते कट्ट तुरीच्या डाळीचं ठेवलं तर ते लागे तांदूळ आपली कणिक हे ते किसना म्हणते सलाद करू म्हणते. तर सलादासाठी तर सकाळी सकाळूनच जातील मग. येले मंगेश म्हणे मला मळ्यातलंच आणतो म्हणे. पण त्याच्या मळ्यात आता काही राहिलं नाही. जसं आता उन्हाळ्यात जगला ना तर हाय म्हणे जरशी मेथी हे ते. म्हटलं जाऊ दे ना म्हटलं काकडी गिकडी आणता येते. किसना म्हणे मग राहू दे म्हणे मी काकडी गिकडी घेऊन येईन म्हणे. आता उन्हाळ्याचं काही मेथी नाही सापडत. काही हिरवं काही असं जास्त सापडत नाही ना. मग किसना म्हणे नाही पाहिजे म्हणे सलाद मध्ये काही. मग कांदे अन लागे काकडी आणतो म्हणे तू. ते चिऱ्याले पावशी चाकू घेजा जर शिल्लक. वहिनी तुमच्या घरचाही घेजा एखादी पावशी चाकू. हा म्हणजे कसं समजे मग कापणं होती. एकच असली तर मग एक कापतीन 10 जण बसतात.
घेतो ना. हो, माघारी एक चाकू बी आहे आणि लगे पावशी साजरी आहे माली. घेतो ना मी. मग हे बाय सरिता, सकाळी सकाळून लवकर आटप जा. घरचं काही राहू देतो, नाही तर बसशील घरचं सारं करत. 8 वाजताच निघून राहिला बरं ट्रॅक्टर. आता इमलीले सांगून द्या, आता डबल येत नाही म्हणा. मी सांगेल मग तिच्या घरी जातो म्हणलं तर चालली आली मी इकडे. तिले बी सांगजो तसं सांगेल मी तिले, पण तरी सांगजो की 8 वाजता जाय, 8 वाजताच्या आत तयार राहायचो म्हणा. हो ना. हो. आमचं त्याच्यासाठी बोलणं चालू होतं की शिवमले काय द्या वाढदिवसाले, शिवमले काय द्या वाढदिवसाले. म्हटलं काय हो, कपडे 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 काय म्हणलं फट्टातच. तसं काही द्या म्हणलं वस्तू. काय देऊ सांग ना. तुझ्या घरातलं नशीन काय तर ते देतो. नाही हो सरिता, काही बोलतं का व? काही नाही द्या लागत. माय शिवमले आशीर्वादच द्या. काही नाही पाहिजे आणि काही नाही घ्या लागत ड्रेस गिरेसी. त्याच्या आत्याने ड्रेस आणला, त्याच्या काकाने ड्रेस आणला. काही आणू नको ड्रेस. आणि कुठे जाते व लेकराले, कुठे जास लागते. खराब होतात फालतून, तसेच आखूळ होतात. काही नको घेऊ ड्रेस काही नाही घ्या लागत. फक्त सगळेजण या आणि लेकरायले आणजो वा. लेकरायलेच पाहिजेत बरं. अरे हे जागा चांगली आहे जग्या. आण इकडे, आण इकडे. इकडे जा. मनोहर इकडे आण इकडे. हे बाय मस्त सावली आहे. आणि या भीतीच्या अंगून मस्त स्वयंपाकही होते न लगे सावली ती राहते ना. सावली आहे ना ती. हो हे मामा मामा हे जागा साजरी आहे, मस्त आहे. हे थंडी आहे ना. या झाडाच्या ज्यानं सावली आहे होती. अतिच करा स्वयंपाक. जाय मग जाय. ते तो बाबाले ते सामान आणलं त्याला इकडे जाय. जाय आणलं त्याला सामान. बाबा अति अति जागा जागा अति पाहिली मामानं. मस्त जागा आहे. त्या आबाजीचा अंजूर बघू हात पकडून. आबाजीला आण बरं, ती बसून दे का जागेवर. मंदिरात जातं काय किसना. बाबाला मंदिरात बसतो काय. बरं बरं बसू बसू. हो हो ती थंड आहे बसू. पाहिजे हो. बरोबर हो. बरोबर नेऊन बसून दे एकदाच. एका जागेवर बसा म्हणा देईल. हो. अय बाबू जगे जाय रे बा. द्या माजूर द्या, ते टोपले माजूर द्या, मी नेतो बरोबर. जग्या बरं लय कामात पडला. मोठा झाला, समजदारी झाला, काम लय करून राहिला. अति करते का मुरली भाऊ स्वयंपाक करू देतात का? त्या मंदिरावाल्याला विचारा लागत होता. हा? नाही नाही अशा काही विचार नाही लागत. आता हमेशा ती रोडगी गिटगी असतात, अतिच करत असते पाक. ते त्याच्या संस्थेची भांडी आहेत म्हणे. तिला म्हणत मला लागलं तर भांडी भेटतात का. राजू आम्ही गावातून आणले. आम्ही का आम्हाला वाटलं हाय तर नाही आहेत. ती कार्यक्रम असते ना, नवरात्रात लय मोठा कार्यक्रम असते होती. तर त्याच्यासाठी आहेत म्हणे सगळं. मी आतलं लागलं काही तर सांगू म्हटलं भाऊ. त्या विचारलं त्याला ती करा म्हणत ना. चालते मग. असं आम्ही त्या गोकुळा मावशीच्या घरून जाऊन येतो. आता काल चालले आता. मी साडी बदलते ना. मी साडी का घरून थोडी घालून आली. म्हटलं ट्रॅक्टर खराबच होते. ट्रॅक्टरात बसून याच असलं की साडी खराब होते. मी जातो ना मावशीच्या घरी, साडी बदलून येतो. तिला सांगजो बरं, तिला आणजो जेवेले तिच्या घरचे सगळ्याला सांगजो. हो हो सांगते ना. मग काय तर सांगत नाही का मी तिले. अरे कुठे गेले पाहुणे. ती आणा म्हणत आवाज देऊन राहिले आणि कुठे गेले. अरे का हो बाप्पू. ती आणायला लावत ना सामान. अरे आण आण. तो मुरली गेला तिकडे. आण तू अतिच आणायला लागते सामान. हो अति स्वयंपाकाचं सांगितलं त्यानं. ती जगरही होते साजरं रोड घ्यायचं. हा ते पहिले जगर पेटून दे. हं? नाही हो राजू शांताराम बाप्पू. जगर आतापासून पेटवलं तर घोर होईन ना. हा अजून तो काहीच मिळालं नाही. सामानच काढणं चालू आहे. भाजी गिजी टाकू, भात, वरण हे लावून देऊ पहिले. हा आणि मग कणिक भिजवली की मग जगर पेटवतो. कणिकच नाही भिजवली अजून काहीच नाही. आतापासून जगर पेटून द्या. गौऱ्या साऱ्या पेटून वाया जातील ना. हा मग काय करसान. आतापासून नाही जगर पेटवत. पहिले भाजी गिजी करून टाकू ना. भाजी शिजते लोक मग. तसं म्हणतं का मग. हो 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 बरोबर आहे बरोबर आहे. हो हो भाजी भाजी वरण भात ओके मध्ये रेडी करून ठेवू आणि मग कणिक भिजवली की रोडगे होतात नाही. अरे रोडगे करले का पहिले. रोडगे आरात होऊ नाही द्या लागत का मुआगी. मग भाजी शिजून करशील मग गला रात देऊन बसशील का. रोडगेने धुऊ द्या लागत का आरात. हा पहिले रोडगे कर. भाजून लागे आरात दाबून ठेवू आणि मग भाजी टाकू. रोडगी साजरे आरात मग मोआगी होतात. ते लोक भाजी शिजते वरण भात होते. चाल चाल सामान काढ तू चाल. साया उन्हानं तो आलं डोकसं नाही चालून राहिलं. काय बाप्पू. हो राजू माझ्या ध्यानातच नाही आलं. बराबर आहे. हा पहिलं रोडगे करून घेऊ. मग रोडगे दाबून दिल्या जातात. म्या म्हटलं उन्हानं साहेबाचं डोकसं चालून नाही राहिलं. म्या ओळखलं ना. हा काही लिंबू पाणी आणलं नाही का. लिंबू पाणी पाहिजे का. सरबत करायला लावू का.
थांब या बायाले सरबत करायला लावतो. साखरा गिकऱ्या काढला का? काही नाही पाहिजे राजो, काही नाही पाहिजे. मला लिंबू सरबत नाही ना, काही नाही बापा. अरे पाहिजो मनोर पाहिजो. जरा चमचा दे भाजीले. पाणी गिनी पाहिजो. रस्सा ठेवतो साजरा. रोटक्या संग साजरा रस्सा पाहिजे. लय घट नको करू आणि लय पतली बी नको होऊ देऊ भाजी. मीडियम ठेव मीडियम. हो ना शांताराम बाप्पू, या ना इकून पाहा ना, आहे बा बराबर तर आहे बा. म्हटलं लाईने बाप्पू, पाहून घ्या ना, नाही तर भाजी. नाही नाही, भाजीचा कॉन्ट्रॅक्ट आता मामाच्या अंगच. शांताराम भाऊ, भाजीचा कॉन्ट्रॅक्ट राहू द्या आता मामाच्या अंग. आपण वरणाले तडका देऊ. जिलेबीवर झाकण ठेवा लागत होतं का? बोले का जिलेबीवर झाकण टाका लागत होतं. नाही तर ते काळाच होती लागत, ती पॅकिंगचे पॅकिंगच ठेवा लागत होतं. फालतूच ते पॅकिंग फोडून टाकलं. भाऊ ते गरम गरमच बांधलं होतं ना त्यानं त्याच्यात. म्या म्हणलं गरमच राहीन तशी, ते साजरं नाही त्या कागदाईत. म्हणून म्हटलं पट्टेली यात काढून ठेवा. एखादा चादर गिदर नाही आणलं शिल्लकच, टाकून दिलं असं त्याच्यावर झाकून. काही नाही आपण हाव ना आता, ती अतिच हाव आपण. आपण एक जण थांबून राहते कोण जाते कुठे, काही नाही होत. चालते जाय तेवढं आता. बरं हे भातही घेणार आहे टाकून. म्हटलं मनोहर, एक गंज आणा लागेल का आपल्याला या संस्थांच्या इथला? हा हो बाप्पू, मी म्हणत होतो की एक गंज आपल्याला मग भेटते तर घेऊनच घेऊ ना. नाही तर म्हटलं वरण तडका दिला असता अन काढून घेतलं असतं, मग भात शिजवला असता. पण ती गंज घासा आणि ती त्याच्यापेक्षा आहे ना, ती घेऊन घ्या ना. म्हटलं बापू, काही 50-60 रुपये घेतील ते भाडं, पण एक गंज घेऊन घ्या. ऍट ए टाइम होते समद वरण भात आणि भाजी. ब आता जिलेबी तर आलीच समजा, आणि रोडगे दाबलेस, बातच होते मग. थांबायची गरज नाही. उन्हाचा टाइम आहे ना, लोक कसे ज्याची घाई करतात मग. ती सावली आहे तर लगे जेवण बी होऊन जातात. नाही नाही, मग मी सांगतो ना, मागतो ना त्याले. हा ते म्हणत ना, ते भाऊ आलते तर मग असं म्हणत ते लागलं काही तर सामायनी आहे म्हणत होती आमच्या. तर मी म्हटलं ते म्हटलं आणलं होतं आम्ही, पण मग एक गंज घेऊन घेतो बरोबर आहे. चालू हो, भातही टाकून दिला जाते शिजायला, बरं राहते. चालते. या बायाजवळ देन ते सलादची थैली देन ते बायाजवळ. त्या बसल्या बसल्या कापतात मग. हो. ऐ ऐ इकडे, ए थैली घेऊन जा. ए काकडी आहे लगे, कांदे आहेत, ते चिरणं सुरू करा. अरे बा, पाहुणीन बाई जोड काय देतो रे बा. आपल्या गावातले बोलावणं हे ते काय तर सरिता आणि तिथं ती बसले आहेत. ते आवाज दे. ते पाहुणीन बाईले काय म्हणतो. अय जग्याची माय, मी थैली नाही म्हटलं. ते परत पावशे आहेत, ते आहेत ते, एक थैलीच आहे. ते सलाद कापणं सुरू करा.